एक महत्त्वाची बातमी समोर येते, सविस्तर पाहूयात। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील शिळफाटा येथील भांडारली गावातील असणाऱ्या एका गोदामात भीषण आग लागली। आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। ही आग भंगाराच्या गोदामाला लागलेली आहे। यामध्ये आतापर्यंत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रिजवान शेख आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रिजवान, ऋतूजा, आपण जर पाहिलं सकाळी 8:30 ते 9 दरम्यान मुंब्रा येथील भांडारली हे गाव आहे, त्या ठिकाणी एका गोदामाला भीषण आग लागली आहे। आणि विशेष म्हणजे या गावाला लागूनच एक म्हाडाचा नवीन इमारत आहे, त्यामध्ये लोक देखील राहायला आलेले आहेत। त्यामुळे जे गेट आहे त्या गेटच्या समोरच मोठी आग लागली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हे जी आग लागली त्याला बुझवण्याचा प्रयत्न चालू आहे। देखील आपला ठाणे महानगरपालिकेचे आपत्तीचे जे सहाय्यक आयुक्त आहेत यासीन तडवी त्यांच्याबरोबर देखील बोलणं झालेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आग लागली त्वरित आम्हाला आमच्या कंट्रोलमध्ये कॉल आला आणि आम्ही त्वरित मुंब्रा अग्निशमन जे दल आहे त्याला आम्ही पाठवलेलं आहे आणि सध्या आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। आगीचं कारण समजू शकलेलं आहे का? काही प्राथमिक माहिती मिळतेय? आतापर्यंत प्राथमिक माहिती हेच भेटलेली आहे की मुंब्रा येथील जो भांडारले गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगाराचा गोदाम आहे। गेल्या अनेक वेळा त्या ठिकाणी आगी लागताना आग एका दुकानात लागल्यामुळे ते प्रचंड जे आजूबाजू दुकान आहेत त्याच्यामध्ये देखील लागतात। त्यामुळे अनेक वेळा देखील ते स्थानिक लोकांनी देखील त्याच्यावरती तक्रार केलेली आहे की हे जे गोदाम आहे त्याला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे, परंतु अद्यापर्यंत महापालिकेच्या वतीने कुठलीही कारवाई किंवा कुठलाही असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला नाहीये। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर भंगाराच्या गोदामाला या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे, त्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही आणि या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत।